आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी यापुढे तुझ्या आयुष्यात किती असन कसा असन मला माहित नाही, पण हा जितका वेळ असन तितका वेळ मी तुला हरू देणार नाही आणि ह्यो शब्द आहे माझा. आणि माझं काय ग, मी तर नेहमीच हरत आलो आहे, मला त्याची सवयच आहे बघ. आणि तुझ्यासाठी हारण्यात आनंद आहे बघ. अक्षरा, मी आता ही संन्यासाची कापड बदलणार आहे, नेहमी सारखा वागणार आहे बघ. म्या माझ्या निर्णयापासून माघार घेतली आहे. अगं अक्षरा, रडू नकोस की. अगं मी हे समजा मनापासून करतो आहे. खरंच? छोटे मालक, थँक्यू. मला आता किती आनंद झाला ना, मी शब्दात नाही सांगू शकत. मॅडमनी खूप विश्वास टाकला होता माझ्यावर आणि मी त्यांना विश्वास दिला होता की मी तुम्हाला तुमचा निर्णय बदलायला लावीन. मॅडम आता किती खुश होतील तुम्हाला माहितीये. तुम्ही तुमचे नेहमीचे कपडे घालून या पटकन, आपण दोघं मिळून त्यांना भेटायला जाऊ. चला चला. सुंदर बाया, कफनी उतरवलीस तू? वय आई, माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये. मी जागी आहे का सपान आहे? स्वप्न नाहीये मॅडम, हे सत्य आहे. लय भ्या वाटत होतं मला. माझं पोरग मला परत भेटणारच नाही असं वाटत होतं. म्हणून तर सगळ्यातली गोडीच निघून गेली होती आणि मी आभी वाट चुकले आणि भलतच काय करून बसले. आता तू परत आलायस ना, माझी समधी काळजी दूर झाली बघ. खूप मोठं दडपण माझ्या काळजावरून उतरलं. आई, हे समजा अक्षरामुळे झालंय बघ. तिनंच मला समजा परिस्थितीची जाणीव करून दिली. माझी चूक लक्षात आणून दिली आणि ती बदलायला भाग पडली बघ. आई, माझ्यामुळं तुला बी लय मनस्ताप झाला ना.
मी लय त्रास दिला तुला, मला माफ कर. सुंदर, अक्षरा, अगं लय कुळ्यागत झालं होतं बघ. म्हणजे मी काय करत होतो आणि काय नाही ना, माझं मलाच कळत नव्हतं. पर तुम्ही चांगलंच वळणावर आणलं बघ. छोटे मालक, तुम्हाला तुमची चूक कळली ना, हे महत्वाचं आहे. आणि आता मॅडमना त्रास होईल असं काही वागू नका. ए अक्षरा, येडी आहेस होय तू? हा, आईचे अंग घेऊन सांगतो, मी हसलं काय बी करणार नाही. आणि समजा चुकून असं काय झालं तर तू हायसच की कान उपटायला. हा मी काय आयुष्यभर थोडीच असणार आहे. बघितलंस ना कशी करते ती. आता ही अशी वागायला लागली तर मी काय करू? हा, काय होतं हिला कबूल करायला? अगं शर्वरी, तू काय मला सांगतीस डोकं शांत ठेव म्हणून? हे असं कोण वागायला लागलंय की नाही की माझं टाळकं सटकतंय बघ. आणि ही म्हणते ना, हिचं माझ्यावर प्रेम नाही. मला अजिबात पटत नाही. ही ना खोटं बोलते. तुला सांगतो, ही आहे ना टेपा लावायला बघ. पण असं का करायला तीच कळना झालंय. शर्वरी, तुला माहितीये का हे असं का वागायला येते? अय शर्वरी, अगं बोल की. काय वहिनी, पडला ना वजीव भांड्यात? काय कळत नाही ताई. एकीकडं समजा सुरळीत होतंय असं वाटतं, तर दुसरीकडे इसकटलेलं असतं. हेच आपलं आयुष्य आहे म्हणायचं ना, आपल्या मनाचं समाधान करून घ्यायचं. अगं पर एवढं समज निस्तरलंय हे बघ की. आणि तू म्हणालीस तसं आपल्याला खस्ता खाव्या लागल्या तरी त्यातनं काहीतरी चांगलंच घडून येते बघ. दैवाची साथ सुटत नाही हे महत्वाचं. ते बी हायच म्हणा. आता पण सुंदर या भलत्या मार्गाला लागतो का काय, अशी लय भीती वाटत होती. दैवानं तिला सद्बुद्धी दिली. अक्षरानं म्हण की. अगं तिनंच तर वाटणीवर आणलंय त्याला. खरंच ताई, अक्षरा नसती तर काय घडलं असतं? कसं निभावलं असतं आपण? ते म्हणलं ना म्या, आपल्याला किती बी खस्ता खाव्या लागल्या ना तरी काहीतरी चांगलंच घडतंय बघ. दैव धार्जिन आहे आपल्याला, म्हणून तर अक्षरा बी भेटली. भाई चमत्कारच म्हणला पाहिजे. म्या देवळात जाते काय, ह्या दोघी भेटतात काय, आणि म्या त्यांना घरला काय घेऊन येते. काय नियती आहे कुणाच ठाऊक. तुला माहिती असेल ना व, सांग की ती का असं करायली?
असल काहीतरी तिचं कारण. हा, असल काहीतरी तिचं कारण. तू आता त्याचा आत्याचा तू आता त्याचा विचार करू नगस. अगं शर्वरी, असं कसं? थोडं बघ माझ्याकडं. सावताकडं. हा, कशी अवस्था करून घेतली हायस. अय शर्वरी, मला काय झालंय? मी नीट तर आहे. रूम आवर जरा तुझी. साधू बनायच्या नादात किती हे काय सारा. हा, रूम आवर जरा तुझी. साधू बनायच्या नादात किती पसारा घालून ठेवलायस. तू बघितलं होय? परवा बघितलंस? घ्या आता हे काय बाय बोलून तू पण आम्हाला गुंडाळा लागलीस होय? हा, आणि मला काय झालंय? म्या धडधाकड आहे बघ. तू आता बघच, म्या माझ्या अंगातली मरगळ कशी झटकून टाकतो ते. आणि रूमचं म्हणशील की नाही तर ती पण आवरून टाकतो. तू बघच. हा, ठीक आहे, जाऊ का आता? हा हा, आवडतो. वय ग वहिनी, आपल्या आयुष्याची लिखावट असते या, आणि मग नियती समद त्याप्रमाणे करून घेते. आपल्या आयुष्यात कोण माणसं कवा येणार हे दैवानच ठरवलेलं असतंय बघ. खरं आहे, दैवत समद ठरवता. आपल्या हातात तर काय बी नसतं. इतके दिवस मला वाटत होतं का हीच पोर माझ्या सुंदरसाठी योग्य आहे, पण जुळून आलं नाही. आणि आता जेव्हा सुंदर म्हणतोय तर अक्षरा तयार नाहीये. काय कारण असेल ग? हा, म्हणजे अक्षरानं आपल्या सुंदरला का नकार द्यावा? संस्कार आहेत ताई. कुठल्या बी मुलाची श्रीमंती नाही बघायची, त्याच्यातला चांगला माणूस शोधायचा हे तिच्या आई वडिलांनी शिकवलंय तिला. लईच गुणाची आहे बघा पोर, पण तिच्या आयुष्यात आई वडिलांचं सुख नाही बघ ना. वय ना, कुणाच्या बी ध्यानी मनी नसताना तिचे आई वडील एका अपघातात गेले. काहीतरी नशीब म्हणायचं. कुठे टाकायचंय दरोडा? का कोणाला जाऊन हाणायचंय? हानीन की नाही असा? अरे मग रुमाल का बांधलाय? अरे नाका धुरळा जाऊ नये म्हणून. अरे पण धुरळा कोणावर उडवायचाय? बारक्या, जेवढा उडवला ना तेवढा बाद झाला बघ. आता खोलीतला समजा धुरळा साफ करायचा आहे. हा, म्हणून यो झाडू घेतलाय वय. मला सांग, हे साफसफाई करायचं खूळ तुझ्या डोक्यात कुठं आलं? बारक्या, अरे बारक्या, एवढे दिवस संन्यास घेतला होता की नाही? समजाचा त्याग केला होता बघ.
खोली बी झाडली नव्हती. समधीकडं नुसता धुरळा झालाय बघ. आणि रात्रीची झोप बी नीट येत नाही. म्हणून म्हणलं आधी खोली साफ करून टाकूया. काय चला सुरुवात कर. चालते सोडतोय तू माझी. ऐक की मी काय म्हणतो भावा, माझं का नाही आज व्रत आहे. कसलं? ते मंगळवार आहे. मंगळवारी कचरा नसतो काढायचा. अरे शास्त्र असते, घरातनं लक्ष्मी जाती येड्या. होय काय? गपगुमान झाडू घ्यायची आणि वाकायचं. आणि काय रे मंगळवार आहे वय? मंगळवार आहे. तुझ्या गुरुवारचा मंगळवार झाला वय? काय म्हणला? गुरुवारचा मंगळवार झाला वय? गुरुवार आहे मग लक्षातच नाही. ते देवाच्या पूजेचा हार आणायचा होता. ते हार बिर काय आणायचे आहेत ना ते मी आणतो. ती नको काळजी करूस त्याची. चल काय आम्हाला सुरुवात कर. आणि हे बघ काय बी करणार दिलीस की नाही तो पाठीत रक्त सांगतो तुझ्या. वय छोटे मालक, मी तिकडचं साम्राज्य सांभाळतो, तुम्ही इकडचं साम्राज्य सांभाळा. चला. अयो आपलं साम्राज्य एवढं खराब झालंय. बारक्या हे उचल जरा उचल उचल. होय अरे ते कापड पडलं बघ तुझं. होय होय उचल उचल उचल. निघतो तिकडं. हे भावा, हरणाचा फोटो कोणी काढलाय रे? लय भारी आहे. लय भारी आहे ना. होय होय हरणाला फोटो बघायला आलास? हरणाला फोटो बघायला आलास होय? साफसफाई कर. फोटो म्हणे हे बारक्या काय झालं? अरे केवढे जुळ आहे तिकडं. असं साफ करतात होय? तुझ्याकडनं ना एक काम धड होत नाही बघ. चल उठ, हे कपाट हलवूया आणि धूळ साफ करूया. उठ. मी नसतो येत, लय धूळ असणार आहे त्याच्या माग. अरे हेकण्या, माग धूळ आहे म्हणून हे कपाट हलवायला सांगतोय ना हो तुला. नाटक करू नकोस. उठ चल. अरे तुला सकाळी सांगता येत नाही कर? घरातनं मस्त 4 अंडी आणि 2 किलो दूध पिऊन आलो असतो मी. 4 अंडी आणि 2 किलो दूध. उठ पाहिला. उठ चल उठ. जोर लाव जोर लाव. आई, गोपाळ, आज तुमची खूप आठवण येते. तुम्हाला माहितीये छोटे मालक काय म्हणत होते? काहीही झालं तरी तुला हरू देणार नाही.
तुझा जन्म हा फक्त जिंकण्यासाठीच झालाय. गोपाळ, तू ह्या आईला बोलायचंस ना? नवरा बायकोच्या भांडणात कायम नवराच हरतो आणि ते हरणं त्याच्यासाठी खूप आनंदाचं असतं. एकमेकांना असंच साथ देत जीवाभावानं जर आयुष्य काढलं तर नाती अजून घट्ट होतात. प्रेम वाढतं आणि संसार सुखाचा होतो. गोपाळ, तुझा एक शब्द आठवतोय.